नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सक्षमपणे उमेदवार देऊन निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे मत शिवसेनेचे संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंतभाऊ जाधव यांनी व्यक्त केले। आज आदरणीय मुख्यमंत्री साहेब लातूर दौऱ्यावर होते आणि आगामी विधानसभेच्या संदर्भात काय नियोजन झाले, आपण काय बोलू? या जिल्ह्यामध्ये भाजपकडे सध्या 2 आमदार आहेत, राष्ट्रवादीकडे 2 आमदार आहेत आणि आम्ही ज्या भाजप कधीच ह्या जागा जिंकू शकल्या नाहीत, सतत पराभवाने 50-60 हजार मतांनी पडणे, अशा 2 जागा ह्या आम्हाला द्या। शिवसेना या ठिकाणी सक्षमपणे उमेदवार देऊन ही निवडणूक लढवण्यास तयार आहे। शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जे सरकार काम करतंय त्या सरकारनं लाडक्या बहीणसारख्या, शेतकऱ्यासारख्या, वीज पंपासारख्या ज्या योजना राबवल्यात त्या योजनेमुळे शिंदे साहेबावर या ठिकाणचा शेतकरी, मतदार, बहिणी ह्या सगळ्या खुश आहेत। त्यामुळं त्यांचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला शिंदे साहेबांच्या मताचा म्हणजे त्यांच्या शिंदे साहेबाच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेला इथल्या 2 जागा आपण जेव्हापासून लातूर शहर विधानसभा झाली तेव्हापासून भाजप लढत आहे। एकदा शिवसेना लढली, परंतु तिचा सक्षम उमेदवार नव्हता, तडजोडीचे उमेदवार उभे केले गेले। मातोश्रीनं गेल्या वेळेस लातूर ग्रामीणचं तिकीट तडजोडीमध्ये विकलं गेलं आणि त्यामुळे या ठिकाणी आम्हाला पण आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कणखर असं या ठिकाणी पक्ष संघटन वाढलेलं आहे आणि सर्वांना उदगीरमध्ये, अहमदपूरमध्ये, निलंग्यामध्ये, औशामध्ये तिथले शिवसैनिक राष्ट्रवादीला आणि भाजपला तेवढ्याच ताकदीनं मदत करतील आणि जिल्ह्यातलं समसमान बल असण्यासाठी आत्ता या 2 जागा आम्हाला सोडाव्यात आणि या ठिकाणी आम्ही सक्षम उमेदवार देऊ अशी मी आपल्या सर्वांना खात्री देतो। लातूर शहराच्या हद्दीत बोलायचं असं तर मी स्वतः लातूर विधानसभेची जागा लढण्यासाठी इच्छुक आहे, प्रबळ उमेदवार आहे। अनेक वर्षापासून पद्मसिंह पाटील असतील, प्रदीप राठी असतील, कवेकर असतील, गोजमुंडे असतील, अशा प्रत्येक इलेक्शनचा लाहुटे असतील त्यांचा कॅम्पेन प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे। लातूर मला माहीत आहे, गेली 40 वर्ष लातूरमध्ये मी सक्रिय राजकारणामध्ये आहे, त्यामुळं मी या ठिकाणचा प्रबळ दावेदार आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळं लातूर शहरसाठी मी आग्रही आहे। लातूर ग्रामीणसाठी आजपर्यंत आमच्याकडे 5 ते 6 लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि तेही प्रबळ आहेत, त्यांची नावं योग्य वेळी मी सांगेन। सर, आपण लातूर शहर प्रमुख आहात शिवसेनेचे आणि शिवसेनेने लातूर शहरची जागा मागितलेली आहे, आपली काय तयारी आहे, काय नियोजन आहे भविष्यात? मी ॲडव्होकेट परवेज पठाण, शहर प्रमुख लातूर। आता या होऊ घातलेल्या विधानसभेसाठी या लातूर शहरामधून मी जवळपास 40 वर्षापासून ॲडव्होकेट बळवंतरावजी जाधव यांच्यासोबत कार्यरत आहे। त्यांनी जनता दलात होते तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे। ते शिवसेनेचा प्रवास आम्ही 1998 पासून जी सुरू केलेला ते आजपर्यंत आम्ही शिवसेनेत जाऊ। प्रत्येक लातूर जे असा कानाकोपरा नाही की ज्या ठिकाणी बळवंतराव जाधव यांना कोणी ओळखणारा माणूस नाही किंवा त्यांनी त्यांच्या त्या एरियामधील कोण्या गोरगरिबाचं काम केलेलं नाही असं कुठेही तुम्हाला सापडणार नाही। हे नाव इतकं परिचित आहे लातूरसाठी की त्यांचं फक्त नाव, बस नाम ही काफी आहे अशा प्रकारचे आहे। आणि इतकंच नाही की ह्या व्यक्तीसाठी एवढ्यासाठी मागायचं की या व्यक्तीचं संपूर्ण लातूरातील, मग ते दलित असो, मातंग असो, ढोर, चांभार, कुंभार, कोळी, कोष्टी, माळी, कोणीही असो, इवन मुसलमान, जे काय आज तुमच्या समोर प्रत्यक्ष दिसतोय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाटत आहे तसं, पण तसं नाही। आज या व्यक्तीसाठी या लातूरातील प्रत्येक माणूस तयार आहे आणि अशी मनस्थिती या लातूरामध्ये आहे की असं चर्चेत असलेलं नाव किंवा सगळ्यांना परिचित असलेलं नाव आणि राजकारणातील मुरब्बी इतकंच नाही, आत्ताचं प्रत्यक्षातलं एक जिवंत उदाहरण सांगतो की 9 अभियंते यांना त्याने महानगरपालिकेने कायदेशीररित्या त्यांना समाविष्ट करून टाकलेलं आहे। त्या नोकरीला लावलं, त्यांच्या नोकरीचा या मातृभूमीच्या या मातीच्या लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे। असं इतकंच एवढ्यासाठीच केलं ते भूतकाळातले अनेक उदाहरणं आहेत की जे आपण त्यांना दाखवलं। अशा व्यक्तीला जर प्रतिनिधित्व मिळालं
तर इथं लातूरामध्ये कुठलाही सुशिक्षित बेकार भेटणार नाही. ज्यांची इच्छा आहे राजकारणामध्ये प्रगती करण्याची की त्याचं घडवे की स्वतः भाऊ मागे राहून स्वतः उभे राहून अनेक नगरसेवक या ठिकाणी तयार केले. त्यांची नावं सुद्धा मी सांगू शकतो. किंवा इतकंच नाही तर दलित समाजातील शारदाताई ज्या मयत आहेत त्या सुद्धा नगराध्यक्ष त्या भाऊच्या हातावर घडलेल्या आहेत. त्यांचं संपूर्ण खर्च ज्यांची ऐपत नव्हती पण त्यांना पूर्णपणे जनमन धनाने सगळं सहकार्य देऊन त्याला नगराध्यक्ष पदावर विराजमान करणारी व्यक्ती कोण आहे तर ती बळवंतराव जाधव आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातील नगरसेवक निर्माण करणे ज्याचं मी नाव सांगू शकतो हक्कानी आहेत. किंवा काँग्रेसमध्ये वावरत असलेले चांद गावठी आहेत. असे अनेक नगरसेवक आहेत. गोरोबा गाडेकर गोरोबा गाडेकर म्हणा किंवा असे भरपूर आहेत जे नावं मी आज भरपूर नाव आहेत ती वेळ प्रसंगी मी ते सांगू इच्छितो. पण ते असे घडवलेले अनेक व्यक्ती या लातूरामध्ये आहेत आणि लातूरचा असा कानाकोपरा शिल्लक नाही की ज्यामध्ये बळवंतराव जाधव यांचं नाव नाही. इतकी प्रचलित व्यक्ती जर का शिवसेनेतर्फे उमेदवारासाठी दावेदारी करत असेल तर आम्हाला फार आनंद आहे. आणि यांच्यासाठी तन मन आणि इतकंच नाही फक्त धनाने सुद्धा त्याच्यासाठी लागल तेवढं धन आम्ही जे आहे स्वतः आमच्या परीनं पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या वतीने नव्हे तर आमच्या वतीनं आम्ही ओतून त्यांना निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तर आमची पक्षासाठी त्याच्यासाठी यांच्यासाठीच आग्रही मागणी आहे. तर तेवढंच नव्हे तर ग्रामीण भागातून सुद्धा जे इच्छुक उमेदवार आहेत भाऊकडे बोललेले आहेत त्यांची चर्चा झालेली आहे. आमचे ज्येष्ठ आहेत नेते आहेत ते त्यांच्यासाठी ठरवतील आणि आम्ही सर्वतोपरीनं त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू.